दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण पाहत असाल की उद्या मतदान होणार आहे। आज 10:30 वाजता संपूर्ण प्रचार थांबणार आहे। अशातच जर आपण पाहत असाल की दर्यापुरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट, दुसरीकडे जर आपण पाहत असाल की भाजप आणि आपण जर पाहत असाल की तुतारी शरद पवार पक्षाच्या वतीने सुद्धा सोबळ्यावर ही निवडणूक लढवली जात आहे। आपण पाहत असाल की तुतारीचा संपूर्ण शहरात धूमधडाक्यात प्रचार झालेला आहे। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। काय सांगाल, तुम्ही प्रचार करत आहे, कशा प्रकारे आता रिस्पॉन्स आहे मतदारांचा? सर्वात प्रथम तुमचे चॅनलचं मी धन्यवाद करतो आणि मी हे सांगतो का मी प्रचारमध्ये फिरतात तर जनताचा कॉल आम्हाला भेटत आहे। काय कोणत्या मुद्द्याला घेऊन ही निवडणूक तुम्ही लढता? आमचा मुद्दा हे आहे, विकासचा मुद्दा आहे आणि जातीपातीचा मुद्दा नाही आहे। सर्व धर्म आणि सर्व धर्मचे लोकांना घेऊन आम्ही चालणार और आम्ही विकासचे कामं करणार। भाजप दावा करत आहे की 75% मुस्लिम मतदार आमच्यासोबत आहे, काय सांगाल? हे त्यांचं म्हणणं आहे, लेकिन आमचं असं म्हणणं आहे की सर्व समाज आमच्यासोबत आहे। फक्त मुस्लिम समाज नाही, सर्व समाज आमच्यासोबत आहे। बौद्ध समाज आहे, हिंदू समाज आहे, मुस्लिम समाज आहे आणि जे आपल्या शहरात जैन समाज आहे ते आमच्यासोबत आहे। नक्कीच आपण पाहाल की हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, त्यांनी सुद्धा सांगितले की सर्व समाजाला घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा आहेत। काय सांगाल सर, तुम्ही प्रचार करत आहे, उद्या मतदान आहे, काय आवाहन करणार जनतेला? गेल्या 1 महिन्यापासून आम्ही या प्रचार दौऱ्यामध्ये आहोत। पक्षानं आम्हाला संधी दिलीत आणि या प्रभाग 10मध्ये फिरत असताना एवढा प्रचंड रोष जनतेचा आहे की गेल्या वेळेचे नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचे सगळे जे होते, प्रभाग 10मध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे। रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे, सांडपाण्याची दुरावस्था आहेत, नाल्या अजिबात नाही आहेत। आमचं फार वेगळं विजन आहे की एक युवा सुशिक्षित लोकांना आपल्या पायावर सक्षम करण्याचं आमचं एक धोरण आहे। स्ट्रीट लाईटच्या समस्या झाल्या आहेत, त्यानंतर महिला सुरक्षेच्या समस्या झाल्या आहेत, शैक्षणिक समस्या झाल्या आहेत। आम्ही एक सुशिक्षित एक उमेदवार म्हणून जनतेच्या समोर येत आहोत। तुमची लढाई कोणासोबत राहणार? आमची लढाई कोणासोबतच नाही आहे। आम्ही आज पूर्ण स्वबळावर अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळ्या जनतेचा सहभाग आम्हाला आहे, सहकार्य आहे, प्रचंड जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि राहिले विरोधी पक्ष, या विरोधी पक्षाला प्रचंड जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे। नक्कीच जर आपण पाहता की आमची लढाई कोणासोबतच नाही, जनता आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडून दिला असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहत असाल की भाजप जर पाहिला तर संपूर्ण शहरात आता भाजप धनुष्यबाण अशी लढाई दाखवली जात आहे, काय सांगाल? आमची लढाई जी आहे कोणासोबत नाही आहे। आम्ही जनतासमोर आमचे मुद्दे मांडत आहे आणि विकासाचे मुद्दे मांडत आहे। तो जनताचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेट आहे आणि निवडणुकी रिंगणात आम्ही नंबर 1 वर आहोत। नक्कीच जर पाहत असाल की निवडणुकीच्या रिंगणात आम्ही नंबर 1 आहोत अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष जे आहेत कुरेशी यांनी दिलेली आहे। आता उद्या मतदान होणार आहे आणि 3 तारखेला या संदर्भात संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आता जनता कोणाला कौल देणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण ओले, जनविकास न्यूज, दर्यापूर।